कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पार्थ पवारांवरील जमीन घोटाळ्याच्या आरोपांची। ज्या जमीन व्यवहारावरून पार्थ पवार अडचणीत आले तो व्यवहारच त्यांच्या कंपनीने रद्द केलाय आणि धक्कादायक बाब म्हणजे 40 एकर जमिनीची रजिस्ट्री झाली पण 1 रुपयाचाही व्यवहारच झाला नाही, हेही अजित पवारांनी सांगितलेलं आहे। पाहूयात एक रिपोर्ट। यामध्ये एकही पैशाचा व्यवहार झालेला नाही। यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। ज्या पुण्यातल्या 40 एकर जमिनीवरून पार्थ पवारांवर घोटाळ्याचे आरोप झाले, 1800 कोटींची जमीन 300 कोटीत आणि त्यातही स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये भरल्याचं समोर आलं, तोच व्यवहार आता रद्द करण्यात आलाय। स्वतः अजित पवारांनी मुलगा पार्थ पवारांचा जमीन व्यवहार रद्द झाल्याचं सांगितलंय। तुमच्या लक्षात येईल की ह्या व्यवहारामध्ये 1 रुपया पण दिला गेला नाही, तरी मोठे मोठे आकडे सांगितले ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। या राज्याचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू यांच्या अध्यक्षतेखाली काही विभागीय आयुक्त आणि काही वेगवेगळे मान्यवर आणि त्यांना ह्या संदर्भामध्ये या सगळ्याची चौकशी करून हे साधारण 1 महिन्याच्या आत हा अहवाल सादर करावा अशा पद्धतीने सूचना केलेल्या आहेत। सिंपल माझा प्रश्न आहे की एखाद्याने चोरी केली, चोरीचा सगळा ऐवज पोलिसांनी जप्त केला, जप्त केल्यानंतर चोरीचा गुन्हा रद्द होतो का, हा माझा साधा प्रश्न आहे। त्यामुळे असं व्यवहार रद्द केला म्हणून हा प्रश्न सुटणार नाही। आणखी धक्कादायक खुलासा जो अजित पवारांनी केला की या व्यवहारामध्ये 1 रुपयाही दिला गेलेला नाही। मग असं असताना जमिनीची रजिस्ट्री कशी झाली तर हे चौकशीतूनच समोर येईल असं अजित पवारांचं म्हणणं आहे। यामध्ये एकही पैशाचा व्यवहार झालेला नाही। आता तो का झाला नाही, व्यवहार झालेला नसताना कसं रजिस्ट्रेशन झालं, ते कुणी दिलं, हा सगळ्या तपासाचा भाग आहे आणि त्याच्यामुळं संबंधित हे 1 महिन्याच्या आत ह्याचा सगळा तपास करतील। ह्याच्यामध्ये FIR पण दाखल झालेली आहे। त्याच्या संदर्भामध्ये मला कळलं 2 पोलीस स्टेशनला FIR दाखल झाल्यात। अजितदादांनी याच्यात राजीनामा दिला पाहिजे। अजितदादांनी याच्यात राजीनामा देण्याची आवश्यकता आहे, कारण हे सरकार नाही तर मग देवेंद्र फडणवीस फार साधन शुचितेच्या गोष्टी करतात। भारतीय जनता पार्टीचे लोक इथं 40 एकर जमीन, तेही पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये, ज्याचा व्हॅल्युएशन 1800 कोटी रुपये आहे, 500 रुपयामध्ये याचा व्यवहार होतो। याची सगळी चौकशी झाली पाहिजे, पार्थ पवार कारवाई झाली पाहिजे। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं ज्या जमिनीचा व्यवहार केला ती मूळ महार वतनाची सरकारी जमीन आहे आणि सरकारी जमिनीचा व्यवहार होऊ शकत नसताना रजिस्ट्री झालीच कशी, हेही चौकशीतून समोर येईल असं अजित पवार म्हणाले। त्यासोबतच या जमिनी संदर्भातली माहिती पार्थ आणि दिग्विजय पाटील या दोन्ही डायरेक्टर्सना नव्हती, हेही अजित पवारांनी सांगितलं। आता जमीन खरेदी करणार आहेत त्याची माहिती खरेदीदारांना कशी नाही, हाही प्रश्न आहेच। ही जमीन ही सरकारी जमीन आहे, सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही। ही पूर्वीची महार वतनाची जमीन आहे। ह्या अशा अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत, त्याच्याबद्दलच ACS रेव्हेन्यू आणि त्यांची टीम ही चौकशी करणार आहे। मग असं असताना इथं रजिस्ट्रेशन झालं कसं, कुणी केलं, कोण त्याला जबाबदार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी होतील। ईडीनं चौकशी केली पाहिजे ना। एकनाथ खडसेंनी याच पुण्यामध्ये MIDCच्या जमीन कमी किमतीने घेतली होती, याच देवेंद्र फडणवीसांनी जोटिंग कमिटी नेमली होती। एकनाथ खडसेंना राजीनामा द्यायला लावला होता त्यांनी, अजूनही त्याची चौकशी चालू आहे। मग अजितदादाला वेगळा न्याय का, पार्थ पवाराला वेगळा न्याय का? जो एकनाथ खडसेंना लावला तोच लावला पाहिजे, तशाच पद्धतीने चौकशी झाली पाहिजे। आता या प्रकरणामध्ये 3घांवर गुन्हा दाखल झालाय, ज्यात मुख्य डायरेक्टर असूनही पार्थ पवारांवर गुन्हा दाखल नाही, तर ज्यांनी व्यवहार करताना सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। चौकशी केली जाईल। काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्थ पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही, तर मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर FIR दाखल केलेला आहे। या प्रश्नात पार्थ पवारांचं नाव का नाही,
त्याला कारण दिले जातात, तो सही करायला सही कंपनी येते, कंपनीवर गुन्हा दाखल करा. 99% शेअर पार्थ पवाराचे, 1% शेअर कोण पाटीलाचा आहे. 1% शेअर करणाऱ्या ज्याचा आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो आणि ज्याचा 99% त्या कंपनीत शेअर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही. मग या कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा. मग या कंपनीकडे 300 कोटी रुपये कुठून आले याची चौकशी झाली पाहिजे. एकूण काय तर तुर्तास तरी पार्थ अजित पवार यातून सुटलेले दिसताय. काही दिवसांआधीच पुण्यातल्या जैन बोर्डिंगच्या जमीन प्रकरणातही असंच झालं. तो जमीन व्यवहार रद्द झाला आणि विरोधकही शांत झाले. तोच प्रकार पार्थ पवारांच्या जमिनीच्या व्यवहारामध्ये करण्यात आला. विनायक डावरूमसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.